हाय सगळ्यांना. तर आज गौरीचं पूजन आहे. तर असं केलेलं बघा. काल पूजन म्हणजे आव्हान केलं, साधं म्हणजे सिंपलच करायचं मला ह्या वर्षी. पुढच्या वेळेस आहे मग साड्या बिड्या नेसून मंडप करायचं. तर तुम्हाला दाखवते. 2 बायका येऊन गेल्या आता. तर मी केळं आणलेलं मागच्या कॅमेऱ्यातून दाखवते. तर साधं सिंपलच केले जेवण. पुरी केली, खीर केली, डाळ बनवली, भजी, खरवडी, बटाट्याची भाजी आणि सकाळी मी प्रसादासाठी रवा बनवलेला. तर मी जेवण गौरीला केले आज आणि सकाळीच रवाचा निवद दाखवलेला, कारण सकाळी मग उपाशी कसं ठेवायचं ना गौरींना, म्हणून रवा बनवलेला. तर आत्ता बघा ना 7:30 वाजलेत आणि मी तयारी केली. म्हणजे मी तयार झाली. मला जायचं आहे तिकडं मैत्रिणीच्या तिकडं हळदी कुंकवाला. तर आता म्हटलं तिथं बायका येते का, त्याच्यासाठी थांबली मी. त्या आल्या ना मग जाईल थोड्या वेळ उशिराने. आमच्या गावातली एक मुलगी इथं दिली आहे, तिच्या पण घरी जायचं. तिचा काल मला फोन आलेला. तर पुऱ्या राहिल्यात अजून बनवायच्या, कारण थोड्याशाच खाल्ल्या होत्या. प्रत्येकानं खाल्ल्या का कोणी खाल्ल्या काय नाही. म्हटलं गरम गरम हे आले ना मग तळते. एवढं साधं संपलं आपलं जेवण बनवलं. पाणी जरा सोमवार काय आलतं, परत काय जण काय माहिती आलंच नाही. बाहेर दाखवते. पाऊस होते, कोणच नाही घरात. आज मंडळात जेवण आहे ना, तिकडं आम्ही राहत होतो पहिलं त्या भाजीच्या तिथं मंडळात जेवण. पोरं तिकडंच गेले आणि गरम होते. ह्या समय जातात ना, त्याच्यामुळे फॅन पण चालू करू शकत नाही असं झाले. आणि मला होते गरम. आता या बायका कधी येतात नाही. मॅसेज करून तर सांगितलं मी हळदी कुंकवाने, काय माहिती किती वाजता येतात. आता ते आल्याशिवाय मला तर कुठं जातात येणार. बसली एकटी. तर गौरी आव्हान झालं, पूजन झालं, सगळं झालं, विसर्जन पण झालं आणि आमच्या आता गावाला जायची तयारी चालली. तर कशासाठी, तर माझ्या सासूची भरणी आहे म्हणून. तर इथून मला सगळं सामान घेऊन जावं लागतं. 4 दिवसासाठी जरी जायचं असलं तरी मला चटणी, मीठ, कांदा, लसूण सगळं घेऊन जावं लागतं. कारण तिथं म्हणजे तिथून कसं मार्केटला जायचं म्हटलं तर लांब आहे आमच्या गावातून. म्हणजे बाजारात जायचं असलं तर खंडाळ्याला जावं लागतं. आमच्या गावात काय मिळत नाही. दुकानं आहेत की, पण गेल्या तर तिथं आम्ही सकाळी पोचतो. चहा पाणी वगैरे काय करायचं असलं तर डायरेक्ट दुकानात जावं लागतं, पण सकाळची काय दुकानं उघडत नसतात. तर मी सगळं स्वच्छ भांडी घासून ठेवलेली होती आणि भराभरी झालेली होती. कपडे 4 दिवसासाठी जरी जायचं असलं तर 2-3 बॅगा भरल्या. परत इथनं काय मला सामान घ्यायचं आहे ते मी घेतलं आणि आमची आता जायची तयारी झाली. बरं पाऊस तरी नव्हता, नाहीतर पाऊस असला तर लय हाल झाले असते खरं तर. तर मी तांदूळ घेतलेले होते, त्या ठिक्यामध्ये चटणी घेतलेली होती, लसूण कांदा घेतलेला होता. परत हरवडं फिरवडं नाही का आता ते लागतं नाही का करायला, सगळं पोळी बिळी करायला लागते. काय ना माहीत नसेल, काहींना माहिती असेल की सगळं म्हणजे 5-6 भाज्या, म्हणजे जेवढ्या भाज्या तेवढ्या भाज्या कराव्या लागतात भरणीला. पुरणपोळी, आमटी, भात ते सगळं करावं लागतं. म्हणजे ते सगळं विधी करावं लागतं भरणीला. आणि नंतर मग वर्षश्राद्ध. आता वर्षश्राद्ध आहे नोव्हेंबर महिन्यात, पण तिथी काढलेली नाही. तर आम्ही बस स्टॉपवर आलेलो होतो, गाडीसाठी उभं राहिलेलो होतो मॅकडॉनच्या इथं कळंबोलीत. आणि थोड्या वेळच उभं राहिलो, भेटली आम्हाला गाडी लगेच. एसटीच भेटली. आम्ही एसटीने जातो. ट्रॅव्हल्स काय जास्त पैसे घेतात, त्यापेक्षा असं वाटतं एसटीनं गेलेलं बरं आहे. मग घरी पोचलो तर हे बघा असा हा राडा झाला. हा बघून राडा एवढं टेन्शन आलं ना. हे घुशीनं हे सगळं बघा ना कसं उकरले. तर हे घर हे असं घाण करून ठेवलेलं होतं. आता म्हटलं ठायमट आणूनच त्याच्यामध्ये सोडायचं, कारण हे तर असं होतं बघा. आल्या आम्ही 4 वाजता पोचलो
पहाटेच्या आणि 2 तास तर आम्ही आमच्या खंडाळ्यात थांबलो एस टीसाठी आणि तिथून मग 6:30च्या एस टीनं आम्ही घरी आलो तर हे बघा असं सगळ्या घुशीनं घाण केलेली. मग सगळं झाडू बिडू मारला, सगळी माती वगैरे सगळी भरली. आता ह्या घुशीला काय करावं काय समजेना, किती औषधं केली तरी आता शेवट थायमट पर्याय नाही, थायमट आणायचं. आणि सगळं मी भांडी वगैरे सगळं घासून घेतलं, सगळं स्वच्छ करून घेतलं आणि ह्यांना सांगितलं तुम्ही लादी पुसा, मी तोपर्यंत राहिलेली बाहेरची कामं करते. मग त्यांनी पुसून काढली सगळी लादी, मी सगळी भांडी घासून सगळी लावली आणि सगळं घर स्वच्छ करून टाकलं. कसं का असं ना, माझं घर मला छान वाटतं, मला आवडतं. जर कुणाला आवडत नसलं तरी मला माझं घर खरं तर आवडतं. म्हणजे कसं आपलं ते आपलंच असते ना, कसलं पण असू द्या. तर बाहेर पण मी किचनमध्ये सगळं आवरून घेतलेलं होतं, सगळं व्यवस्थित ठेवलेलं होतं. आणि आमच्या शेजाऱ्यांच्या घरी गाय आहे ना, मग त्यांच्याकडून दूध घेतलेलं होतं 1 लिटर. कृतिकाला म्हणलं चहा ठेव, कारण सगळं काम आवरलेलं होतं, मग कंटाळा पण आलेला होता. तर इथलं दूध कसं गावचं जरा चांगलं लागतं ना चहा. मग तिला म्हणलं नुसतं दुधाचा चहा ठेव. आणि बाहेर बघा असं वातावरण झाले 7:30 का काहीतरी वाजलेले होते आणि बाहेर पण खाट काढून ठेवलेली होती, कारण खाटच्या जागेवर आम्हाला म्हणजे फोटो ठेवायचा होता, म्हणजे जे पूजन करायचं होतं ना आमच्या सासूबाईंचं ते, त्यामुळे खाट बाहेर काढलेली. आणि बाहेर पण पसारा पडलेला होता. कृतिका इथं चहा ठेवते, ती सांगत होती किती ठेव चहा काय, तर मी म्हणलं थोडासाच ठेव, जास्त दूध होत. तर तिला अंदाज कळत नाही किती चहा ठेवायचा काय. तर मग तिला सांगितलं मी मोजून चहा ठेव म्हणून. आणि सगळी साफसफाई झाली, मला असं बरं वाटलं ना. म्हटलं आता स्वयंपाक काय करायचा, तर म्हटलं आता डाळ भातच करूया, कारण मी आणलेलं होतं ज्वारीचं पीठ. पण म्हटलं जाऊ दे, लय कंटाळा आला आहे सगळं काम करून, दिवसभर काम. जसं आम्ही 6:30 पावणे 7च्या दरम्यान पोचलो सकाळी तसं काम. आणि मग डाळ भातच केला आम्हाला सगळ्यांना. आणि डाळ भात केला तर मला तर ते गिळला पण नाही, कारण ना एवढा थकवा आलता काम करून सगळं तसंच राहिलेलं. वरण पण तसंच राहिलेलं, डाळ आणि भात पण तसंच राहिलेलं होता. हे एवढं थोडासा घेतलं तरी मला गिळत नव्हता, कारण जेवणच गेलं नाही कामामुळं. आणि आता उद्यापासून बघा मला तर म्हणजे आमच्या घरी आता आई येणार आहे, आमची नणंद येणार आहेत, दैरे येणार आहेत. तर उद्या मी काय व्हिडिओ काढू शकतच नाही.